इकडे भीम बलीच्या इकडे पण इकडे वॉशरूम अवेलेबल आहेत. तुम्हाला मी दाखवतो. हे वॉशरूम्स आहेत. तुम्हाला मला दाखवला होता तसा सेम रस्ता इकडे पण आहे. यार ऑर्डर बोल दे इसको क्या। और ऐसे पहाड़ से आ सकता है। ऐसे केदारनाथ पार से। हा एक रोड आहे जो माणसांसाठी जातो आणि हा एक रोड आहे जो खच्चरसाठी जातो. आणि इकडनं फक्त आणि फक्त खच्चरच जातात. बघा तुम्ही इकडनं फक्त खच्चर जातात. कमी माणसं जातात इकडनं. आणि इकडनं हा रूट पण खूप आय थिंक मला फिरून वाटतो. हा खूप रूट फिरून आहे इकडनं असं. आणि मी तर प्रिफर करतो हा रोड माणसांसाठी चांगला आहे. जो वरचा रोड आहे तो माणसांसाठी बनवलाय चालत जायला. या रोडने एकही खच्चर जात नाही. मला एक गोष्ट सांगायची होती. आपण जिकडनं पण चालतो तिकडनं मी आता बघितलं की या साईडला खूप कचरा आहे. ते बघू शकता. तर प्लीज असा कचरा, माझी रिक्वेस्ट आहे की माझा ब्लॉग कोण बघत असेल तर त्यांना माझी रिक्वेस्ट आहे की प्लीज असा कचरा इकडे पसरवू नका. कारण की देवाचं ठिकाण आहे आणि या देवाचं ठिकाण असेल का देवाचं ठिकाणच राहू द्या. तुम्हाला मी जे पूल दाखवणार आहे तो पूल लांबाडा पूल आहे. हा पूल काही 2 महिने पहिला वाहून गेला होता. या लोकांनी तो पूल परत बनवलाय. तर तुम्ही तो पूल पाहू शकता. यहाँ का रोड तुम देख सकते हो टूटा फूटा है. बहुत डेंजर रोड है. यहाँ से झरना आता है. तुम्ही बघू शकता हा व्ह्यू. असं वरती यायला लागतं. खूप कठीण रस्ता आहे. खूप चढण आहे रस्त्याला. फक्त आणि फक्त डोंगरच आहे. फक्त आणि फक्त वरतीच चढायचं आपल्याला. खूप चालून थकलो आहे आणि चढण पण खूप चढलो आम्ही. आमचे पाय पण खरोखर खूप दुखतात लिटरली. तर आता आम्ही थांबलो जरा इकडे छोटासा स्नॅक्स करायला. काकडी आणि ऍपल व्हिडिओ कॉल कर मसाला. नेचर के साथ ये सब खाने में मजा ही अलग है. हेच आहे ते ग्लेशियर मधनं आलेलं मिनरल पाणी. असं पाणी आपल्याला कुठेच नाही भेटणार आणि आम्ही पण हेच पाणी पितो. तुम्ही बघू शकता खच्चरने पूर्ण इकडे पाणी पण पडतं आणि खच्चरमुळे पूर्ण चिखल चिखल झाला आहे आणि खूप अजून चढायचं बाकी आहे. आम्ही अजून खूप खाली आहे. इकडनं गेला सुद्धा खाली अजून चढून बाकी आहे. आता आम्ही छोटी लिंगचोली मधनं नाश्ता करून मॅगी बिगी खाऊन आम्ही निघालोय. अजून आम्हाला कमीत कमी 8 किलोमीटर चालायचं आहे आणि 8 किलोमीटर चालायला 3 ते 4 तास आहे. हे बघू शकता. अजून पण हा प्रवास संपला नाही आहे. खूप वर चढायचं आहे. हा प्रॉपर रोड आहे वर जायला. आणि इकडे प्रलय यायच्या पहिला हा रस्ता हा होता. बट काही माणसं हा रोड अवॉइड करून ह्या रोडचा यूज करतायत.
सो प्लीज असं करू नका, कारण की का तुम्ही बघू शकता की पूर्ण दगडी बिगडी पडली आहेत. कोणत्या दगड कधी सरकेल हा समजत नाही आपल्याला आणि सांगता पण येत नाही. सो पब्लिकनी प्लीज हे असं नाही करावं. जो आपल्यासाठी रस्ता चांगला बनवलाय त्या रस्त्याचा वापर करावा. साहिल पण खूप थकलाय आणि माझी पण राईट साईडच्या पायाची पूर्णपणे वाट लागून गेली आहे आणि इकडे रस्ते पण बरोबर नाही आहेत. पूर्ण वाट लागली रस्त्यांची. तुम्ही बघू शकता घोड्यांना पण कशा प्रकारे चालावं लागतंय. म्हणजे एकदम रिस्की कंडिशन आहे आताची इकडची. पावसामध्ये कंडिशन आहे पूर्ण, अजून काही नाही. दगडांना घोडे, त्यामध्ये माणसं, त्यामध्ये बिट्टू आले. खूप रिस्की आहे. EF60चा रोड आहे. तुम्ही बघू शकता रोडची काय अवस्था आहे. साहिल कसा वाटतंय? काय वाट लगी पड़ी है. साहिलची पण वाट लागली आहे, माझी पण वाट लागली है. कभी से हम लोग 7 किलोमीटर चल के थक गए, पर हमारा 7 किलोमीटर पूरा नहीं हो रहा है. हमने चलते चलते 5 हॉल्ट ले लिए, 5. पण आमच्या अजून 7 किलोमीटर काही संपत नाहीये. आणि पाठीवर बॅगेचं वजन आहे, पण हे वजन खांद्यावरनं उतरवणार नाही, कारण की माझं वजन मलाच घेऊन जायचंय भोलेनाथ पर्यंत. आधा घंटा बैठना चलो. आणि नाही मला खच्चरही जायचंय आणि नाही हातात काठी घ्यायची. फक्त चालायचं आणि फक्त चालायचंय. हा आमचा परत 7वा हॉल्ट आहे. असे आमचे खूप हॉल्ट बाकी आहेत. चलो चलो बाबा का नाम लो, चलते चलो. आणि रस्ता पण तुम्ही बघू शकता प्लेन रस्ता काहीच नाहीये. खडका आणि खडका आहेत. यात तुमचा पाय पण मुरगळू शकतो. जर का तुम्ही शूज, स्पोर्ट शूज किंवा चांगले शूज वेअर करत नसाल तर तुमच्या पायाला इकडे इजा होऊ शकते. आणि खच्चरवाले मध्ये नाचत असतात, तर तुमची काळजी तुम्हालाच घ्यायची आहे. बघू शकता आम्हाला अजून इकडे वरती जायचं आहे आणि इकडे वरती जाईपर्यंत मला वाटतं आमचा अनेक हॉल्ट होईल. आपण विचार करतो की हे खच्चरवाले असतात, हे 6 महिने इकडे खच्चर चालवतात आणि 6 महिन्यानंतर केदारनाथ बाबाचं मंदिर बंद होतं. तेव्हा ते लोक काय करत असतील? तर मी एक खच्चरवाला असं विचारलं तर त्यांनी मला सांगितलं की 6 महिने आम्ही इकडे खच्चरचं काम करतो. खच्चर वर खाली आम्ही ट्रॅव्हल करतो, त्याच्यामध्ये कमवतो. आणि जेव्हा 6 महिने मंदिर बंद असतं तेव्हा आम्ही मुंबईला काही कामासाठी जॉबसाठी जातो. आणि ज्यांनी मला सांगितलं तो पुण्याचा होता. तो इकडनं राहणारा इकडचा आहे, बट तो जॉबसाठी पुण्याला येतो जेव्हा 6 महिने मंदिर भोलेबाबाचं बंद असतं. तर अशी या लोकांची जीवनशैली असते. 6 महिने इकडे तर 6 महिने तिकडे. त्यांना पोटापाण्यासाठी काही ना काही करावं लागतं. हा रस्ता जो प्रलयाच्या टायमाला खचून गेलेला, पूर्ण पाण्यामुळे वाहून गेलेला तो हा रस्ता आहे. आणि हा जो रस्ता आहे तो नवीन मिळालेला आहे. तुम्ही बघू शकता हा रोड जो आहे तो नवीन मिळालेला आहे. पण हा रोड खूप फिरून आहे. आमचे पाय पण खूप दुखले म्हणून आम्ही ह्या रोडचा वापर केला. देख सकते हम कैसे कैसे रास्ते से गुजर के भोलेनाथ के पास पहुंचने की तकलीफें सहन कर. तुम्हाला मी बोललो की जो शॉर्टकटचा रस्ता आहे तो खूप कठीण आहे. हाच रस्ता आहे तो शॉर्टकटचा.
आणि तो रस्ता तिकडनं 5 मिनट की खाओ ना गोल फिरून आम्ही आता जेवायला आलोय आणि आम्ही जेवायला आलोय ते आम्ही जेवतोय छोले अँड राईस खूप सुंदर आहे बघू शकता तुम्ही नॉर्मलचं दुकान आहे नॉर्मलचं शॉप आहे बट तुम्ही यांचा छोले आणि राईस खाशाल ना वा खूप म्हणजे खूप सुंदर आहे आम्ही आता नवीन टेंटमध्ये चाललो आहे कारण की आम्ही ज्या टेंटमध्ये होतो तो टेंट बरोबर नाही आहे ना काही त्याच्यामध्ये हीटर आहे ना चादर आहे आम्ही नवीन टेंट बघितलं आहे जो टेंट आम्ही बघितला तो ह्या साईडला आहे तर हा टेंट ह्याला कोणचा पर्सनल आहे ह्या टेंटमध्ये हीटर आहे कंबल आहे सर्व काही अवेलेबल आहे म्हणून आम्ही तो टेंट सोडून आम्ही आता ह्या टेंटमध्ये चाललो आहे आम्ही तुम्हाला टेंटच्या इकडे घेऊन जातो तुम्हाला टेंट दाखवतो कारण की त्या गव्हर्नमेंटच्या टेंटमध्ये काहीच नव्हतं स्लिपिंग बॅग होती ती पण थंड होती त्या स्लिपिंग बॅगला पण थंडी थांबत नव्हती आणि एवढ्या थंडीत आम्ही झोपू शकत नाही तुम्ही बघू शकता सकाळ झाली आहे आणि आम्हाला आता केदारनाथच्या पाया पडायला जायचं आहे 1 किलोमीटर बाकी आहे तर जरा ब्रशाने करूया आणि जाऊया आपल्या भोलेनाथाच्या पाया पडायला आणि तुम्ही माझ्या मागे व्ह्यू बघू शकता ग्लेशियरचा आता आम्ही निघालोय केदारबाबाच्या दर्शनाला सर्व लोक पुढे गेलेत आणि मी आणि चेतक आम्ही जेव्हा मागून चाललोय इकडे रजिस्ट्रेशन करावं लागतं तुम्ही बघू शकता आमची जी इच्छा होती ती इच्छा पूर्ण झाली आहे आम्ही केदारनाथ बाबाच्या मंदिराकडे पोहोचलोय बोल हर हर महादेव बम पार्वती पते हर हर महादेव आणि तुम्हाला दाखवतो मी श्री बाबा केदारनाथाचं मंदिर पोचलोय केदारनाथ बाबाच्या मंदिराकडे हर हर महादेव खूप लाईन आहे तुम्ही बघू शकता आई तुझा डोंगर कोणी बांधिला गो आई तुझा डोंगर कोणी बांधिला बांधिला पाच पांडवानी गो अर्जुन बांधवानी बांधिला पाच पांडवानी गो अर्जुन बांधवानी आई माझी कोंबऱ्याव बैसली गो आई माझी कोंबऱ्याव बैसली आई माझी कोंबऱ्याव बैसली गो कोंबऱ्याव बैसली नमः शिवाय Hare
वो घर ले जाओ ना, प्रसाद है बाबू, ये प्रसाद है, घर ले जाओ उनको। बाहेर पाणी पडतं ना झालं का कमी झालं का पाणी तो थोड़ा टेस्ट करो, ले जाओ ऐसा। वो लोग जाएंगे ना। माझ्या मागे जी भीमशिला आहे ती तुम्हाला माहितीच असेल. या भीमशिलेने केदारनाथ बाबाच्या मंदिराला वाचवून ठेवलं होतं. जेव्हा इकडनं प्रलय टायमाला प्रलय आला होता वरून, तेव्हा या भीमशिलेने आपल्या बाबांच्या मंदिराला वाचवून ठेवलं होतं. आणि ही गोष्ट तुम्हाला काय माहितीच असेल. मंजिल तो यही थी मेरे बाबा, मंजिल तो यही थी, पर बहुत दिन बीत गए यहाँ पहुंचते पहुंचते. बोलो हर हर महादेव, बम पार्वती पते हर हर महादेव.